मी मनमाड बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचं काळी दिवाळी आंदोलन आज झालं। लक्ष्मीपूजनाला बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे आंदोलन करण्यात आलंय। बाजार समितीचे सभापती आणि प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पगार आणि बोनस जो असतो वर्षातून एकदा मिळणारा तो मिळाला नाही, त्याच्यामुळे दिवाळी कशी करावी हा मोठा प्रश्न आमच्या सर्वांच्या कुटुंबासमोर आहे। ना मुलांना कपडे वगैरे घेता नाही आले, फराळ नाही करता आलं, किंवा त्याच्यामुळे आम्ही ही काळी दिवाळी सगळे कर्मचारी आज लक्ष्मीपूजनाचा दिवस असून सुद्धा बाजार समितीच्या ऑफिस समोर काळी दिवाळी साजरी करतोय। मागणी आमची एकच, सानुग्रह अनुदान मिळालं पाहिजे, थकीत महागाई मिळाली पाहिजे, आणि एक वेतन आहे आमचा तो पण आम्हाला अनुदान मिळाला पाहिजे, एवढीच एक प्रामुख्याने मागणी प्रशासनाकडे आमच्या। 3 महिने झाले आमचे पगार केले नाही आणि 2च महिन्याचे पगार केले आणि पेपरला सांगितलं की 3 महिन्याचे पगार केले असं। ते 2 महिन्याचे पगार आमचे पूर्ण उधारी देण्यात गेले। आज आम्हाला घरी दिवाळी करण्यासाठी पैसे नाहीत, मुलांना कपडे नाही, घरी फराळाचं केलेलं नाही आम्ही, आणि त्यासाठी आम्हाला इथं मार्केटला यावं लागलं काळी दिवाळी साजरी करण्यासाठी। दिवाळी साजरी न करता घरी इथं येऊन काळी दिवाळी साजरी करावी लागली। त्याबद्दल आम्ही सर्व कर्मचारी खेद व्यक्त करत आहे माननीय गोगोड साहेब यांच्या विरुद्ध।